रूरल डेंटल कॉलेज नांदेड व महाराष्ट्र स्टेट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ॲन्युअल कॉन्फरन्स उत्साहामध्ये संपन्न. असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सोफेशियल सर्जन ऑफ इंडिया व नांदेड रूरल डेंटल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 11व्या राज्यस्तरीय वार्षिक परिषदेचे आयोजन हे नांदेड या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील तसेच नांदेडमधील अनेक शल्यचिकित्सक उपचार तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. चेहरा, तोंड व जबड्याशी संलग्नित शस्त्रक्रिया या संदर्भात परिषदेमध्ये विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ॲडव्हान्स ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी ही एक ॲडव्हान्स आणि आधुनिक शस्त्रक्रिया असल्याची माहिती असोसिएशन ऑफ ओरल मॅक्सोफेशियल सर्जन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉक्टर विजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या राज्यस्तरीय ॲन्युअल कॉन्फरन्सला श्री गुरुदत्त प्रतिष्ठान अध्यक्ष विनोद कुमार श्रीरामवार, कॉन्फरन्सचे सेक्रेटरी डॉक्टर विजय कुमार गिरे, कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉक्टर किरण गद्रे, श्री गुरुदत्त प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास कासवा, नांदेड रूरल डेंटल कॉलेजचे प्राचार्य उंदावली भद्राराव, कॉन्फरन्सचे सायंटिफिक चेअरमन डॉक्टर रवी भुजबळ, नांदेडचे प्रसिद्ध सर्जन आनंद भगत यांच्यासह इतर अनेक मान्यवर तसेच महाविद्यालयातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नमस्कार, मी डॉक्टर विजय देशमुख. मी महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन्स ऑफ इंडिया महाराष्ट्र स्टेट चॅप्टरचा प्रेसिडेंट आहे आणि नांदेड येथे 11वी कॉन्फरन्स जी आमची वार्षिक कॉन्फरन्स होती ती 30 तारीख या दिवशी नुकतीच पार पडलेली आहे. या ठिकाणी चेहरा, तोंड, जबड्याशी संलग्नित शस्त्रक्रिया म्हणजे इंग्लिशमध्ये आपण ज्याला ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी म्हणतो त्या संदर्भात ही कॉन्फरन्स किंवा ही परिषद दरवर्षी घेण्यात येते आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परिषद घेत असतो. आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की ही एक जी स्पेशालिटी आहे, जी डेंटिस्ट्री नंतरची स्पेशालिटी आहे की ज्याला आपण मॅक्सिलोफेशियल सर्जरी म्हणतो, ही एक ॲडव्हान्स शस्त्रक्रिया पद्धती देणारी ब्रँच आहे की ज्यामध्ये आपण चेहरा, तोंड, जबडे, मान, डोके याच्याशी संलग्नित आजारावर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया कॅन्सर सहित आणि प्लास्टिक सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे पुनर्रचना शस्त्रक्रिया सहित या आजारांवर आपण वेगवेगळे उपचार करतो. ज्यामध्ये रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणजे अपघातामध्ये माणसाचा चेहरा विद्रूप झाला किंवा चेहऱ्याच्या हाडांचे काही फ्रॅक्चर झाले, जबड्यांचे झाले, नाकाला मार लागला, डोळ्याच्या खोबणीला मार लागला, तर या सगळ्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया करून त्याचा चेहरा आपण पूर्ववत करतो. याबरोबरच मी जसं सांगितलं की कॅन्सर सर्जरी आणि सध्या कॅन्सरचं प्रमाण इन जनरलच समाजामध्ये जास्त प्रमाणात वाढलेलं आहे की त्याचं कारण असं आहे की अतिसेवन, तंबाखूजन्य पदार्थ किंवा सुपारी गुटख्याचं अतिजन सेवन केल्यामुळे हा आजार समाजामध्ये दिसतो. तर या परिषदेमध्ये आम्ही यावर सुद्धा नवीन पिढीला मार्गदर्शन करतो की टोबॅको फ्री लाईफ कसं व्हायला पाहिजे. आणि सध्या आमच्या असोसिएशनचं असं ब्रीद वाक्य आहे की कॅन्सर तयार व्हायच्या अगोदरच त्याची काही लक्षणं असतील, पूर्व कॅन्सर संकेत मिळालेल्या लोकांना त्यापासून जागरूक करणे की जेणेकरून ते पुढे कॅन्सरमध्ये परिवर्तन होत नाही. त्याची मोहीम पण आम्ही आता 13 फेब्रुवारी पासून जो आम्ही इंटरनॅशनल ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो तो आम्ही ह्या राज्यभर नाही तर पूर्ण राष्ट्रभर या असोसिएशन तर्फे राबवलं जाईल की ज्यामध्ये रिस्क ग्रुप आपण ज्याला म्हणतो की बस ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, शेतात काम करणारे वर्कर किंवा ज्यांना प्रबोधन खूप प्रमाणात झालेलं नाही किंवा त्यांना कॅन्सर झाल्यावर त्याचे काय परिणाम होतात हे माहीत नाही, त्यांच्यासाठी हे प्रबोधन करायचा हा प्लॅन आहे. तर ही स्पेशालिटी अत्यंत सुंदर आहे आणि यामध्ये दंतशल्यशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये ही एक प्रकारची स्पेशालिटी आहे आणि त्या संदर्भातली ही परिषद होती. आणि आज इथे रूरल डेंटल कॉलेजमध्ये आम्ही प्री कॉन्फरन्स कोर्स घेतला की ज्याच्यामध्ये युवा जे आमचे सर्जन्स आहेत, डेंटल सर्जन्स आहेत, त्यांना वेगवेगळ्या आजाराविषयी, वेगवेगळ्या शल्यक्रिया पद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.